शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू नागपुरात मोर्चा काढणार आहेत। या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन बच्चू कडू यांनी केलंय। मंगळवारी होणाऱ्या या मोर्चात शेतकरी आपल्या ट्रॅक्टरच्या सहभागी होतील। पाहूयात। जातीपाती धर्माच्या आणि पार्टीच्या पलीकडे सगळ्या शेतकऱ्यांनी एका घरातून एक जरी शेतकरी रस्त्यावर आला तरी मला वाटतं एकही मागणी पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। उद्या 10:30 वाजताची बैठक आहे आणि जर मागण्या मंजूर झाल्या तर मोर्चाची गरज पडणार नाही। या सर्व ज्या मागण्या आहेत त्या मागण्या रास्त आहेत। या संदर्भामध्ये आमचा देखील पाठिंबा आहे आणि आम्ही देखील लढत आहोत। संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वात मंगळवारी नागपुरात भव्य मोर्चा निघणार आहे। शेकडो ट्रॅक्टरसह शेतकरी नागपूरकडे रवाना झालेत। कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी नागपुरात धडक देत आहेत। निर्णय घेतल्याशिवाय माघारी परतणार नाही, मुक्काम करण्याची मानसिकता घेऊनच शेतकरी नागपुरात धडकणार असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलंय। खापरी येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेलगत असलेल्या मैदानावर महाएल्गार आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत माघार घेणार नाही असा निर्धार बच्चू कडूंनी व्यक्त केला आहे। बच्चू कडू मोर्चावर ठाम असले तरी भाजपला मात्र अद्यापही मोर्चा काढण्याची वेळ येणारच नाही असा विश्वास वाटतो। जातीपाती धर्माच्या आणि पार्टीच्या पलीकडे सगळ्या शेतकऱ्यांनी एका घरातून एक जरी शेतकरी रस्त्यावर आला तरी मला वाटतं एकही मागणी पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। मधात काही ट्रॅक्टर जॉईन होणार आहे प्रत्येक गावातले, ज्या ज्या गावातून आम्ही जातो त्या त्या गावातले सगळे ट्रॅक्टर यामध्ये सामील होईल आणि वर्धेला मुक्काम होईल आणि मग उद्या नागपूरसाठी समोर जाऊ। उद्या 10:30 वाजताची बैठक आहे। मुख्यमंत्री महोदयांनी बैठक लावली आहे। ती बैठक मला वाटतं फ्रुटफुल होईल आणि जर मागण्या मंजूर झाल्या तर मोर्चाची गरज पडणार नाही। दुसरीकडे बच्चू कडू यांच्या आंदोलनाला काँग्रेसनं पाठिंबा दिलाय। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी एल्गार पुकारलाय। काँग्रेसनं पाठिंबा दिल्यानंतर बच्चू कडू यांनी काँग्रेसचे आभार मानले। सर्व मुद्द्यांच्या अनुषंगानं सरकारनं ते ताबडतोबीनं सोडवले पाहिजे अशा प्रकारची आमची मागच्या वेळेसही जाहीर भूमिका ही होती। यावेळेसही बच्चू कडूंनी आंदोलनाच्या संदर्भामध्ये प्रदेश काँग्रेस अध्यक्ष या नात्यानं मलाही पत्र पाठवून त्या संदर्भामध्ये पाठिंबा मागितलेला आहे आणि या सर्व प्रश्नांच्या अनुषंगानं काँग्रेस देखील आंदोलनात्मक आणि एक फार मोठी मोहीम काँग्रेसने सुरू केलेली आहे। त्यामुळे या सर्व ज्या मागण्या आहेत त्या मागण्या रास्त आहेत। या संदर्भामध्ये आमचा देखील पाठिंबा आहे आणि आम्ही देखील लढत आहोत। मला वाटतं मी त्यांचा आभार मानतो आणि त्यांनी पुन्हा एक सिद्ध करून दाखवलाय का आम्ही शेतकरी आहोत, शेतकऱ्याशिवाय आम्ही कोणी नाही। खरं तर ही एक भावना जनसामान्यात गेली पाहिजे। आम्ही तर सगळ्यांनाच म्हणतोय, कारण आम्ही कुठल्याही पार्टीचं जाती धर्माचं असलो तरी आज शेतकरी ज्या परिस्थितीत आलेला आहे त्याची स्थिती जेवढी वाईट होत चालली, रोज आत्महत्या आमच्या डोळ्यासमोर येतात आणि काँग्रेसच्या दिलेल्या पाठिंब्यामुळे निश्चितच बळ भेटेल। त्यांच्याकडून अपेक्षा करतो का ते सुद्धा डायरेक्ट आंदोलनात उतरले पाहिजे, ह्या अपेक्षा त्यांच्याकडून आहे। पंकज भोयर यांनी मात्र बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधलाय। सत्तेत नसताना लोकांचं लक्ष वेधण्यासाठी अशी आंदोलनं केली जातात असं भोयर यांनी म्हटलंय। मला असं वाटतं की एखाद्या वेळेस सत्तेमध्ये नसताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करून त्या ठिकाणी जनतेचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु जनता ही त्या ठिकाणी पूर्णपणे जाणते की या राज्यामध्ये सध्या जी विकासाची कामं चालू आहे ते महायुतीच्या माध्यमातून चालू आहे। निश्चितच जनतेचा कुठलाही त्या ठिकाणी कल इतर कोणाकडे जाणार नाही। 3 कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं। त्याच धर्तीवर हे आंदोलन केलं जाणार आहे। यामध्ये अन्न पाण्यासह ट्रॅक्टर धारक मोर्चेकरी सहभागी होतील। त्यासोबतच मेंढपाळ आपल्या शेळ्या मेंढ्यांसह सहभागी होणार आहेत। परिणामी अनिश्चित कालावधीसाठी हे आंदोलन चालणार असल्यानं प्रशासन आणि सरकारसाठी अडचण ठरण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।